नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण पनीर चीज पराठा बनवणार आहे बघा। अगदीच सारांकडेपर्यंत पोहोचलेला त्रिकोणी आकारात आज पराठा बनवणार आहे। खूप टेस्टी पनीर चीज पराठा होतोय। लहान मुलांना तर खूप आवडणार आहे ही पराठा बघा। सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हा पराठा बनवू शकता। अगदी सोप्या पद्धतीने लाटून घेणार आहे आता असा बनवून। तर आपण इथे 100 ग्राम पनीर घेतलेला आहे। पनीर आता आपण किसून घेऊया। तर छोट्या किसणीने किसून घ्यायचं, अद्रकच्या किसणीने। आता ही फ्रीज मध्ये पनीर ठेवल्यामुळे कडक झालं होतं। अद्रक घेऊया किसून। पनीर आता आपलं किसून झालेलं आहे। अद्रक किसून घ्यायचं। अद्रक मग टेस्ट छान येते। यात चीज घालूया आपण। अशा पाकिटात येते बघा ती चीज वापरलेला आपण। 1 चमचा धना पावडर घाले, थोडीशी किंचित हळद घाले, लाल तिखट घाले, बिडगी पावडर, ओवा घाले, कोथिंबीर मुठभर घाले, चवीपुरतं आपण मीठ घालणार आहे। आता मिक्स करून घ्यायचं। सगळं व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आपल्याला। कणिक मी आधीच मळून घेतली होती। साईडला मी बटर घेतले वरून लावायला। लिंबा एवढा गोळा घ्यायचा आपल्याला, बारकी पोळी बनवतो तसं। सुक्या पिठात बुडवून घेऊया आणि लाटून घेऊया। चांगलं व्यवस्थित पातळ असे चपाती लाटल्यासारखंच लाटून घ्यायचंय। आता वरून सारण आपण भरून घेऊया पनीरचं आणि चीजचं बनवलेलं। खूप टेस्टी तुम्ही सॉस संग ही पराठा खाऊ शकताय चटणी सोबत। मधून अशी चीर पाडून घ्यायची एक सुरीनं आणि फोड करून घ्यायचं 2-3 वेळा। दिसायला पण मस्त दिसते, बघूनच मुलांना आवडणार आहे। अशा पद्धतीने आपण लाटून घेणार आहे। वरतून खालतून सुकं पीठ लावून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं। लय जास्त जाडसर नाही ठेवायचं, जास्त पातळ नाही करायचं, मीडियम लाटायचं। जास्त जाडसर ठेवलं तर आतून कच्चं राहील। पहिली पण पोळी आपण पातळ लाटून घेतलेली आहे बघा। त्रिकोणी आकारात आपण लाटून घेणार आहे। छान दिसतोय। अशा पद्धतीने मी लाटून घेतले। तर गॅसवर मी पॅन ठेवलाय बघा, तवा। तव्याला थोडं बटर लावून घेऊया आपण। बटर लावलं मग खमंग पराठा होते, छान चवी लागतोय। तव्यामध्ये घालूया आपण पराठा, पलटी करून घेऊया तवा तापलेला सुद्धा। दोन्ही बाजून चांगला शेकून घ्यायचा आपल्याला। वरून बटर लावून घेऊया आपण। तूप लावा, बटर लावा, टेस्ट छान वाढते याची। टम्म फुगायला लागलाय बघा। असा टम्म फुगलेला आपला पनीर चीज पराठा तयार होतोय। दोन्ही साईडनं चांगला भाजून घ्यायचा। खरपूस जेवढा भाजेल तेवढा चवीला छान लागतो। अशा पद्धतीने मी काढून घेतलंय बघा भाजून। अशा पद्धतीने मी 4-5 बनवून घेतले। तर असं तुम्ही सॉस संग खाऊ शकता, हिरवी चटणी संग। टिफिनला पण तुम्ही देऊ शकता मुलांच्या, सकाळच्या नाश्त्याला पोट भरेल। एक पराठा खाल्ला तर पोट भरणार आहे। तर रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू। रेसिपीला धन्यवाद, बाय बाय।